तर शिंदेंचा टांगा पलटी करणार. टांगा पण पलटी करा आणि घोडे पण बेपत्ता करून टाका. गणेश नाईकांचं एकनाथ शिंदेंना आव्हान. नाईक ईडीचे अधिकारी आहेत का? ईडीचा ऑफिसर आहे. खासदार श्रीकांत शिंदेंचा नाईकांवरती पलटवार. भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करा आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेन. फरार नाही, बेपत्ता करून टाकेन. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत भाजपाचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना दिलेलं हे आव्हान. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचलाय. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका केली. जेव्हा तुम्ही टांगा पलटी करण्याच्या भाषा करता मग तुम्ही काय साव आहात का, असं म्हणत त्यांनी शिंदेंवरती निशाणा साधला. गणेश नाईकांनी शिंदेंवरती प्रहार करत पुन्हा एकदा आव्हान दिलंय. तुम्ही अपशब्द वापरलेत. अपशब्द कोणी? तुम्ही ज्यावेळेला आमचं टांगा पलटी करायच्या भाषा करता, तुम्ही आम्हाला चोराच्या नजरेत ठेवता. मग तुम्ही काय साव आहेत का? वेल पडली तर गणेश नाईक तुम्ही कसे चोर आहात ना ते सिद्ध करेल. गणेश नाईकांच्या या जहरी टीकेनंतर शिंदेच्या शिवसेनेनंही त्याच भाषेत पलटवार सुरू केलाय. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी नाईकांवरती भूखंड लाटल्याचे आरोप केले, ज्यावर नाईकांनीही तात्काळ पलटवार करत प्रत्युत्तर दिलं. दरोडेखोर, चोर, अशा पद्धतीचे भ्रष्टाचार. आता जे स्वतः काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. नवी जनतेला माहिती आहे, तुम्ही पाहिजे ते व्हाईट हाऊस, काय ब्लॅक हाऊस, काय जेट्या, कुठल्या जमिनी, कुठले बंगले, कुठल्या खाणी, दगडाच्या खाणी, क्रशर, हे सगळं जे काही केलेलं आहे गोंधळ, हे नवी जनतेला माहिती आहे. पुराव्यासहित एखादं गणेश नाईक कुठला भूखंड फोटो सहित द्या, तो लगेच सरेंडर करतो. आणि गणेश नाईकांनी अशा भिकाऱ्यांसारखं वागण्याची कधी गरज निर्माण झालेली नाही. आमच्या ज्या काही जागा आहेत त्या ऑथोराईज आहेत. ते मला व्हाईट हाऊस, क्रिस्टल हाऊस, हे ऑथॉन्टिक पैसे MIDC ला देऊन आम्ही घेतलेले भूखंड. गणेश नाईकांनी न्यूज 18 लोकमतच्या मुलाखतीत एकनाथ शिंदेंवरती थेट प्रहार केल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदेंवर टीका करून त्यांना डिस्टर्ब करणं कोणालाही जमणार नाही. काही लोकांना वयानुसार प्रॉब्लेम होत असतो असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांवरती हल्ला चढवला. तसंच गणेश नाईक ईडीचे ऑफिसर आहेत का असा सवाल देखील उपस्थित केला. काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो. तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदे साहेबांना हे कोणालाच जमलं नाही, तर तुम्हाला पण जमणार नाही. शिंदे साहेब नेहमी जे आहे कामावरती लक्ष देऊन फोकस देऊन काम करत असतात. आणि लोकांना काय पाहिजे इथे टीका टिप्पणी करून जे आहे हे निवडणुका जिंकता येत नाही. फालतूच्या गोष्टीमध्ये टाइम वेस्ट करणं, निगेटिव्ह गोष्टीमध्ये, हा स्वभाव जो आहे शिंदे साहेबांचा नाहीये. त्यांना जे काय बोलायचं ते बोलत राहू दे. ईडीचा ऑफिसर आहे. नवी मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून गणेश नाईकांची सत्ता आहे. राज्यात भाजप शिवसेना एकत्र असतानाही यावेळेला मात्र एकनाथ शिंदेंनी नाईकांच्या सत्तेला आव्हान दिलंय. त्यामुळेच या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा नाईक शिंदेंमध्ये कलगीतुरा रंगलाय. या लढाईत नवी मुंबईकर मतदार कोणाच्या मागे उभे राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.